सुदैवानं म्हणू शकतो तिचा जीव वाचलेला आहे. 4-5 रक्ताच्या बाटल्या तिला चढवाव्या लागलेल्या आहेत. अक्षरशः असं सांगितलं जाते की तिला जे टाके घातलेत त्या टाक्यासाठी लागणारा दोरा जवळपास 20-25 हजाराचा दोरा नुसता लागलेला आहे. म्हणजे विचार करा, इतर खर्च सोडा, फक्त तो दोरा खरेदी करायला लागलाय ना, तो 20-25 हजाराचा आहे. म्हणजे इतकी भयानक पद्धतीचा वार करणारा हा 19 वर्षाचा, आता याला आपण बालरुग्ण पण म्हणू शकत नाही, मनोरुग्ण पण म्हणू शकत नाही, कारण 19 वर्ष म्हणजे सुज्ञ झालो ना हो. 18व्या वर्षी आपल्याला मतदानाचा अधिकार मिळतोय. मग 19व्या वर्षी अशी मुलं जी डोळ्यासमोर मोठी होताना आपण बघतोय, ही इतकी विकृत होतात कशी, हा प्रश्न आपसुकच सगळ्यांना पडलाय. मार्च महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सगळेजण महिला मुक्तीचा दिन म्हणून साजरा करतो 8 मार्चला, ज्या महिन्यामध्ये खर तर महिला दिन साजरा केला जातो. महिलांचं कौतुक, महिलांचं गौरव, महिलांच्या शक्तीचा दिन किंवा शक्तीचा महिना म्हणून ओळखला जातो. मात्र याच महिन्यामध्ये ज्यावेळेला सुरुवातीलाच अशा घटना डोळ्यासमोर यायला लागतात, त्यावेळेला मात्र खरंच आज महिला समाजातली सुरक्षित आहे का, हा प्रश्न आपसुकच निर्माण व्हायला लागतो.